गीता बुटीक चॅनलच्या हँड एम्ब्रॉयडरी क्लास 15मध्ये आपले खूप खूप स्वागत। आजच्या या आपल्या 15व्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की बटन होल स्टिच किंवा ब्लँकेट स्टिचचा हँड एम्ब्रॉयडरी डिझाईनमध्ये कसा यूज करायचा। या आधीचा क्लास 14मध्ये आपण बटन होल स्टिचचे 6 प्रकार शिकलेले आहोत। या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी या आधीचे क्लासेस पाहिलेले नसतील तर त्यांनी हे क्लासेस नक्की पहा, तुम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे समजतील आणि या आधीचे जे स्टिचेस झालेले आहेत, डिझाईन झालेले आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकता येतील। आता आपण आजच्या या क्लासला सुरुवात करूया। आपण शिकलेलो पहिला बटन होल स्टिच प्रकार सिंपल बटन होल स्टिच आपण आता या बटरफ्लाय डिझाईनवर करणार आहोत। त्यासाठी आधी मी हे बटरफ्लाय ड्रॉ करून घेतलेला आहे। बटरफ्लायचा हा जो शेप आहे तो छोटा आहे, त्यामुळे तिथे आपण व्हिप रनिंग स्टिच वापरणार आहे आणि वरती जो आहे हा तो मोठा आहे, त्यामुळे तिथे आपण बटन होल स्टिच वापरणार आहे। हा स्टिच करण्यासाठी मी हा 3 पदरी धागा घेतलेला आहे। बघा अशा प्रकारे हे 3 पदर आहेत। बघा डोली थ्रेडमधील 6 पदरांपैकी मी हे 3 पदर घेतलेले आहे। बघा दिसत असेल तुम्हाला, असे आपल्याला हे 3 पदर होऊन घ्यायचे आहे आणि दुसऱ्या टोकाला गाठ मारून घेतलेली आहे। आता हा स्टिच करायला इथून सुरुवात करायची आहे। बघा इथून आपल्याला नीडल वर काढून घ्यायची आहे आणि या शेपवर रनिंग स्टिच घ्यायचा आहे। या ठिकाणी मी व्हिप रनिंग स्टिच घेणार आहे। आपला व्हिप रनिंग स्टिच शिकून झालेला आहे। क्लास 2 मध्ये हा स्टिच शिकवलेला आहे। हा रनिंग स्टिचचा व्हेरिएशन आहे। तर या ठिकाणचा हा स्टिच मी तुम्हाला स्पीडने दाखवणार आहे। बघा याप्रमाणे आपल्याला हा रनिंग स्टिच घालून घेतल्यानंतर परत त्याच थ्रेडने त्यावर व्हिप रनिंग स्टिच करणार आहे। व्हिप रनिंग स्टिच आपला शिकून झालेला आहे, त्यामुळे तो तुम्हाला नक्कीच चांगला येत असणार आहे। नसेल तर क्लास 2 पुन्हा पहा, म्हणजे हा स्टिच कसा केला आहे ते तुम्हाला कळेल। बघा याप्रमाणे आपला हा शेप जवळजवळ होत आलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला हा शेप पूर्ण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण करणार आहे सिंपल बटन होल स्टिच। फुलपाखराच्या या पंखाचा आकार मोठा आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी सिंपल बटन होल स्टिचचा वापर करणार आहोत। बघा याप्रमाणे आपल्याला हा स्टिच करायचा आहे। हा जो शेप आहे हा खूप मोठा आहे, त्यामुळे आपण या शेपवर हा सिंपल बटन होल स्टिच करणार आहे। या फुलपाखराचे पंख मोठे मोठे आहेत, त्यामुळे आपण एवढे मोठे मोठे स्टिचेस घेऊ शकत नाही, तर त्याची आउटलाईन आपण या स्टिचने खूप छान प्रकारे डेकोरेट करू शकतो। तर तुम्ही पाहालच की या पंखांवर हा स्टिच केल्यानंतर ते किती सुंदर दिसतो। अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या आकारांवर या स्टिचचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो। या आधीच्या क्लासमध्ये आपला हा स्टिच शिकून झालेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे स्पीडनी दाखवते, म्हणजे आपल्या याच्यात जास्त वेळ जाणार नाही। तुम्ही जर हा क्लास करत असाल तर तुम्ही हे करायलाच पाहिजे। तुम्ही हे असे सॅम्पल करून ठेवायला पाहिजे की तुम्ही कुठले स्टिचेस शिकला आहात, तर त्याचे सॅम्पल्स केले पाहिजे। मी तुम्हाला जे वर्क दाखवत आहे ते तुम्ही तुमच्या फॅब्रिकवर पण करा आणि तसे ते सॅम्पल्स करून ठेवा। तुमची अधिक चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला त्यामध्ये खूप उपयोग होईल। अत्यंत उपयुक्त असा हा क्लास आहे। बघा आता आपलं हे डिझाईन होत आलेलं आहे। बघा आता निडल खाली टाकून गाठ मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपले हे फुलपाखरू आता वर्क करून झालेले आहे। बघा किती सुंदर दिसते आहे हे। आता यानंतर बघूया सर्कल शेपमध्ये बटन होल स्टिच कसा करायचा। बघा त्यासाठी मी ही डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि या डिझाईनमधील जो लाईनचा पार्ट आहे त्यावर मी पुन्हा व्हिप रनिंग स्टिच घालून घेतलेला आहे। यामध्ये स्टार्टिंग या सर्कल शेपमध्ये स्टार्टिंग आपली मिस झालेली आहे, तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे। तर या पुढच्या सर्कलमध्ये सुरुवात कशी करायची ते मी आपल्याला दाखवणार आहे, त्यामुळे या शेपवरील वर्क मी तुम्हाला स्पीडने दाखवते। आपण पुढच्या सर्कलमध्ये सुरुवातीपासून बघूया। तर बघा आपल्याला या सर्कलमध्ये हा स्टिच करण्यासाठी
सर्कलच्या आउटलाईनवरून आधी निडलवर काढून घ्यायची आहे आणि त्याच्या सेंटरमधून निडल टाकून आउटलाईनवर काढायची आहे. बघा, पुन्हा मी सेंटरमधून निडल टाकलेली आहे आणि आउटलाईनवर काढून घेतलेली आहे. निडल बाहेर काढताना दोरा ओढून घ्यायच्या वेळेस जो आधीचा दोरा असतो तो निडल खाली आलेला पाहिजे. पुन्हा पहा, बटन होल स्टिच करताना ज्याप्रमाणे आपण निडल खालून दोरा टाकून घेतो त्याचप्रमाणे या शेपमध्ये करताना सुद्धा आपल्याला निडल खालून थ्रेड घ्यायचा आहे. याप्रमाणे पुन्हा पहा, सेंटरमधून निडल टाकून घेतलेली आहे आणि आउटलाईनवर निडल काढताना त्या थ्रेडच्या आतून निडलवर काढलेली आहे. बघा, इकडून आधी थ्रेड दाबून धरलेला आहे आणि त्याच्यामधून निडल काढून घेतलेले आहे. पुन्हा पहा, बघा, याप्रमाणे निडल खालून थ्रेड येतो. याप्रमाणे आपल्याला हा सर्कल शेप या बटन होल स्टिचने करून घ्यायचा आहे. हा स्टिच या सर्कलवर केल्यामुळे याला फ्लावरचा लुक येतो आणि हा स्टिच नुसता सर्कलवर केला तर त्याला व्हीलचा लुक येतो. बघा, पुन्हा आपण या शेपला सुरुवात करताना आपली जी थ्रेड वर काढलेला होता आपण तो आउटलाईनवरून काढून घेतलेला होता आणि नेहमीप्रमाणे आपण याच्यावर बटन होल स्टिच करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपला हा सर्कल करून झालेला आहे. आणि बघा, व्हिडिओमध्ये तिथे बाण दिसत आहे, तिथे आपण हे गवत काढलेलं आहे, ते सुद्धा बटन होल स्टिचने काढलेलं आहे. हे गवतसुद्धा बटन होल स्टिचने तयार केलेलं आहे. तर तुम्ही हे सिंपल बटन होल स्टिचने करून पहा. अशा प्रकारे आपण गवतसुद्धा या बटन होल स्टिचने दाखवू शकतो. माझ्याकडून हा व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्याबद्दल सॉरी. याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करेल, तर तुम्ही त्यामध्ये बघा की हे गवत कशा प्रकारे केलेले आहे. अगदी सिंपल आहे, काही नाही, बटन होल स्टिचेस आहे, ते तुम्हीही करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर अँड सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बटन होल स्टिचची नवीन आयडिया घेऊन. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.